जल्लोषात गणरायाचं आगमन झालेलं आहे। अनेक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या द्वारी पोहोचलेले आहेत। मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय, तर दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक देखील सुरू झालेली आहे। रथ सजलेला आहे आणि त्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती अगदी थाटात असा विराजमान झालेला आहे। तर मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक देखील अगदी जल्लोषात सुरू आहे। संघर्ष ढोल पथकाच्या साक्षीने ही मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे। आराध्य दैवत बुद्धीचा कारक गणेशाचा जन्मोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। पुढचे 10 दिवस अगदी आनंदात आपल्या लाडक्या बाप्पाच्या सहवासात सर्वच जण राहणार आहेत। संपूर्ण परिसरात आपल्याला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हेच सूर जे आहेत ते ऐकायला मिळणार आहेत। मुंबईत गणेशोत्सवाची धूम आहेच, मात्र ही दोन दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने आता मिरवणूक सुरू झालेली आहे। मानाच्या पाचही गणपतींची अगदी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघते। कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या मानाच्या 5 गणपतींची ही मिरवणूक असणार आहे। तर दुसरी दृश्य दगडूशेठ गणपतीची ही आगमन मिरवणूक सुरू झाली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक सुरू झाली आहे। रथ सजलाय, थाटात बाप्पा विराजमान झालेला आहे, काय सांगाल? आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी पुणे शहरात ज्या पद्धतीने गणेशोत्सवाचं आगमन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुण्याचा प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश उत्सवाची जी काही उत्सव मूर्ती आहे त्याची मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 8:30 वाजताच्या सुमारास या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सुंदर फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची उत्सव मूर्ती आहे तिला ठेवण्यात आलेला आहे आणि या मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात अगदी पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक आहे। आणि अवघ्या थोड्याच वेळात ज्या ठिकाणी दगडूशेठ गणपतीचे प्राण प्रतिष्ठापना सोहळा केला जाणार आहे त्या ठिकाणी ही आगमन मिरवणूक पोहोचणार आहे। साधारणतः 11 वाजून 11 मिनिटांनी प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होणार आहे। यंदा जो श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराने ट्रस्टने जो देखावा केलेला आहे तो अर्थातच केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा हा देखावा आहे आणि याच देखाव्यामध्ये दगडूशेठ गणपतीची प्राण प्रतिष्ठापना श्री रामानुजाचार्य महाराज यांच्या हस्ते हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। आणि त्यापूर्वी आपण हे पाहू शकतो आगमनाची जी मिरवणूक आहे अतिशय मोठ्या उत्साहात, कारण की राज्यातून देशातून गणेश भक्त ही मिरवणूक आणि हा संपूर्ण गणेश उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येत असतात आणि त्यामुळे ढोल ताशाच्या गजरात आणि एकूणच जो पुण्याचा प्रसिद्ध बँड आहे प्रभात बँड हा देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचा ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाचं सध्या आगमन होतंय। लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच जण उत्साही आहेत। मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक, तर दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणूक आपण पाहतोय। दोन्ही मिरवणुकांना पुणेकरांचा तेवढाच जल्लोषात प्रतिसाद पाहायला मिळतोय। संघर्ष ढोल ताशा पथकाच्या साक्षीने मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक निघालेली आहे। अगदी चिमुकली देखील अगदी तेवढ्याच उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशाचा गजर करते।